श्री गजानन विजय अध्याय 9। श्री गणेशाय नमः। हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागात विहारा, श्री संतवरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहानावांचून मोठ्याचा, मोठेपणान टिकेसाचा, पतितावीण परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे, आम्ही आहो पतित, म्हणून तुला म्हणतात पावनकर्ता रुक्मिणीकांत। हे आता विसरू नको, परीस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहोय पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला, याचा विचार करावा, चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही, असो गोविंदबुवा टाकळीकर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, शेगामवासी पातला, तेथे शिवाचे मंदिर, पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे, अलीकडच्या श्रीमंताला, मदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकला, यांचे प्रेम बहु असे, तैसान मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा, म्हणून मोठ्याचे मंदिर, वधू लागले नारी नर, आता पुढचा प्रकार, काय झाला तो का, त्या मोठ्याच्या मंदिरी, उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी, बांधिला होता मंदिराच्या, घोडा अतिद्वाड होता, कोणासही मारी लाथा, समोरून कोणी येता, त्यास चावे कुत्र्यास्म, तोडी चरहाटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी, त्याने जावे पळून, खिंकाळे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास, श्रोते तया घोड्याच्या, लोखंडाच्या सांखळ्या, होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या, टाकळी माझी विसरून, चरहाटाने कसा तरी, घोडा मंदिरासामोरी, बांधुनिया कथेकरी, निजले जाऊन शयेला, रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवाभीतांचे घुतकार, होऊ लागले वृक्षावरी, टिटव्याटी टी शब्द करीती, वाघुळे भक्षा धुंडिती, पिंगळे बसुने वृक्षांवरती, किलबिल करू लागले, सामसूम जिकडे तिकडे, बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे, एकही माणूस रस्त्यांनी, शा रात्रस्मयास, श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास, येते झाले सहजगती, जे जे कोणी द्वाड असती, त्यांना सुधारण्याप्रती, साधुपुरुष अवतार घेती, ईशाज्ञेने भूमीवर, औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्याकारण, तेवी द्वाडाचे द्वाडपण, साधुसंत निवारिती, असो गजानन घोड्यापासी, आले रात्रस्मयासी, जाऊनी निजले अतिहर्षी, चहू पायात घोड्याच्या, मुखे भजन चालले होते, गणी गण गणात बोते, या सांकेतिक भजनाते, जाण्या कोण समर्थ हो, त्या सूत्ररूप भजनाचा, अर्थसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा, अर्थ मोजी हाच असे, जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवाव्या कारण, गणात हा शब्द असे, बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बोते हा शब्द का, तेथे असावा निःसंशय, बाया शब्दे करून, घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वना, शब्दावजी आलेले, म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तयाप्रत, निराळा त्या तोची असे, गिणगिण गिणांत बोते, कोणी गणी गण गणांत बोते, शी आहेत 2 मते,
या भजनाविषयी शेगांवी त्यासीन आपुले प्रयोजन आपणा कथेसी कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजनरूप सांखळीने घोडा बांधुनी टाकिला गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जबरखरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत से पडता दृष्टीप्रत गोविंद बुवांच्या चित्तांत अति नवल वाटले तो आपुल्या मनी म्हणे हे से झाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणूनी राहिला शांत हेन काही कळो ये हा सा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे काय आहे ते पहाया गेले तो एक माणूस दिसले चोहोम पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणासही मजलागी येध्वा समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा समर्थांच्या पायांवरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नांचे करीतसा कंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाड अति सर्वही जाला भीती तेथेच आलात गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा ह्या घोड्याच्या अचाट खोडी चालता मध्येच मारी उडी क्षणक्षणा मागल्या झाडी हा दुगण्या महाराजा मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परीन कोणी घेईया फुकटही लागलो द्याया परीन कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथेकऱ्याचे घोडे पाहिजे गरीब साचे घरामाजी धनगराचे नाही वाघ कामाचा सा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस खोड्या त्या तेथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रास न देई कवणाते से त्यासी बोलून निघून गेले दयाघन कृपाकटाक्षे करून पशुही ज्याने आकळीला असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून घोडा गोविंद बुवांचा शेगामवासी ठाऊक साचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन तो मयात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा ही घेऊन पीडा कशास येथे आला मुले बायका मयांत आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लीलेने कवणाचा गोविंद बुवा त्यास वदले तुमचे म्हणणे मी केले माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाईस्मान आतम भ्याव्याचे कारण काहीन उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला चरहाटावांचुनी राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मयात होता विशेष परीना लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही पहा संताची केवढी शक्ती पशुही आज्ञेत वागती पतयात आरंभिली स्तुती गोविंद बुवांनी समर्थांची श्लोक पृथ्वी वृतत
अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तवकृपे सुमार्गी वळे, उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी, शिरी सत्त माझिया वरदहस्त ठेवा झणी, सी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे, प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी, हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळी बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हे, समर्थांच्या दर्शना पथी जाता एकमेका, बोलू लागले से देखा, पुढल्या वारीस गांजा सुका, येऊ आपण घेऊन, का की या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणीला जर, तरी कृपा होईल त्यांची, लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा, गांठ धोत्रा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस दोघेजण आले दर्शनाकारण, परी गेले विसरून, गांजा तो आणाव्या, शिर ठेविता पायांवरी, आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी, गांजा तो आपण आता पुढल्या वारीसी, दुप्पट आणू गांजासी, से बोलून मानसी, दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले, कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची, तै स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गांठ मारून धोत्रासी, विसरती जिन्नस आणाव्या, जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण, करीती आप होऊन, खोटे पहा सर्वांशी, ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वाला गुण जाणती चांडाळते, द्विजे निजधर्म सोडिला, आचार विचार सांडिला, त्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत, बेटे मनी नवस करीती, आणि हात हालवित येथे येती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनींचे मनोरथ, बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घन्नीय, कृपा करीतो भास्करा, हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांसी, कुतूहल दृष्टीने, पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगतचक्षु गजानन, सूर्यापरीच असे हो, आपण नवस केला मनी, तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊनी, चला गांजा गामवांतून, सा विचार करून उठले, गामवात जाऊ लागले, गांजा आणाव्याला भले, तै महाराज वदले त्या, आता शेया कढीप्रत, काहा उगा आणीता ऊत, सार नाही किंपिया, मी न पापलो गांजाला, आता आपण गांजाप्रत, नका जाऊ पेठेन, मैं हमेशा बोलण्यात, ठेवा तुम्ही आपुल्या, लबाडाचे हेतू पूर्ती, ही खूणगांठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती, मर्जी असल्या गांजा आणा, पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदान चुकावा नेम, 5 वाऱ्या येथील करा, का की हा येथे स्थिर आहे मृडानिप्ती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती, जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणाव्यान विसरा, परमार्थात खोटे जरा, बोलू नये मानवांनी, सा उपदेश कून, महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन, आणि गेले बाळापुरा, पुढील आठवड्या माझी भले, काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले, शेगावात वारीला, त्या बाळापूरची दुसरी कथा, तुम्ही का श्रोते आता, बाळकृष्ण नामे होता, बाळापुरात रामदासी,
कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पाही। दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते। पती पत्नीचा विचार एक, पौष मासीम निघती देख। ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबरी। कुबडी कंथा दासबोध, सवे हे सामान अतिशुद्ध। साधुत्वाचा नव्हता मद, तयासी की चढलेला। मार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्यही झोळी फिरवी खरी। त्या झोळीच्या भिक्षेवरी, नैवेद्य करी रामाला। बाळकृष्णबुवा हाती, चंदनाच्या चिपया असती। पुतळाबाई करी साथी, झांज हाती घेऊन। रघुपतीचा नामगजर, करी पंथाने निरंतर। शेगाम खामगाम मेहेकर, देऊळगाम वराजा पुढे। आनंदी स्वामीस जालनापुरी, वंदुनिया जांब नगरी। जाय तेथे मात्र करी, 3 दिवस मुक्काम। काकी ते ठिकाण, समर्थांचे जन्मस्थान। पुढे दिवऱ्यास येऊन, वंदन करी गोदेला। पुढे बीड आंबेजोगाईचे, मोहोरी बेलेश्वर स्वामीचे। पट्टशिष्य समर्थांचे, डोमगांवी कल्याण। नरसिंगपूर पंढरपूर, नातेपोते शिंगणापूर। वाई आणि सातारा, असे जे गडाच्या पायथ्याशी। माघ वद्य प्रतिपदेला, तो येऊन पहुचे भला। श्री सज्जनगडाला, नवमीच्या त्या उत्सवासी। यथाशक्तीप्रमाणे, ब्राह्मण भोजन करावे त्याने। श्रीस्वामी समर्थांकारणे, खरा खराच रामदासी। से रामदासी आता, होणे कठीण सर्वथा। दासनवमीचा उत्सव होता, परत जाई त्याच मार्गे। ऐसा क्रम चालला, बहुत दिवस त्याचा भला। 60 वर्षे देहाला, गेली त्याच्या उलटून। माघ वद्य द्वादशीस, सोडून सज्जनगडास। निघावे परत जाव्यास, त्याने आपुल्या बाळापुरा। असो वद्य एकादशीसी, बसला समर्थ समाधींपासी। आले दुःखाश्रू लोचनासी, शब्दन त्यासी बोलवे। हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता। माझे शरीर थकले आता, वारीन पायी होई। जरी बसून वाहनाते, येऊ सज्जनगडाते। तरी तेही कठीण देसते, मजलागी दयाळा। नेम चालला आजवर, आता पडू पाहे अंतर। परमार्थासी शरीर, निकोप आधी पाहिजे। तरीच सर्व घडे काही, हे रामदासा माझे आई। हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणतसा। ऐशी प्रार्थना करून, निजला शयेस जाऊन। तो प्रभातकाळी पडले स्वप्न, बाळकृष्णबुवाला। स्वनी म्हणाले रामदास, ऐसान होई हताश। नको येऊ येथून खास, या सज्जनगडाते। माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी। करावा तू आपल्या घरी, मी येईन नवमीला। तुला द्याया दर्शन, हे मानी प्रमाण वचन। आपल्या शक्तीस पाहून, परमार्थ तो आचरावी। ऐसे स्वप्न पाहिले, बाळकृष्ण आनंदले। कांतेसह परत आले, बाळापुरास आपुल्या घरी। पुढे श्रोते दुसरे वर्षी, काय झाले माघमासी। त्या बाळापुरासी, ते आता अवधारा। माघ वद्य प्रतिपदेस, समर्थांच्या उत्सवास। आरंभ बाळापुरास, बाळकृष्णांनी घरी केला। दासबोधाचे वाचन, रात्रीस हरिकीर्तन। 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धूपारती अस्तमानाला। बाळकृष्णाच्या मनात, विचार हाची घोळत। पाहू कसे येतात, स्वामी समर्थ नवमीसी। बाळकृष्णाच्या वचनांनी, केली गामोकर्यांनी। आपापसांत वर्गणी, उत्सवा साह्य कराव्या। ऐसा थाट बाळापुरा, 9 दिवस झाला खरा।
9वे दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून, श्री गजानन साक्षात्कारी, श्रोते तया बाळापुरी, उभे राहिले 2 प्रहरी. 9वी तिथी लक्षून बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित, गजाननासी पाहुनिया, म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी, तुमच्या दासनवमीसी. द्वारी पातले गजानन, त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी, परी आजच्या दिनी साची, मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासियाची. आतुर होऊन येठाया, त्यांचा मसी करार आहे, मी 9वीला येईन पाहे, ती वाणी असत्य नोहे. ऐसा माझा भरवंसा 2-7. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून, जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलून लागले. श्लोक. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, अशी वाणी ऐकता उठली. स्वारी बाळकृष्णाची, पाहती जो येऊन द्वारी, तो गजाननाची नग्न स्वारी. आजानुबाहू साजिरी, उभी निजानंदामध्ये, करण्या गेला नमस्कार. तो रामदास दिसले साचार, हाती कुबडी जटाभार, रुळत होता पाठीवरी, भाली त्रिपुंड उभा साचा, होता गोपीचंदनाचा, नेसलेल्या लंगोटीचा, रंग होता हिरमुजी. से रूप पाहिले, बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते श्रोते भले, नयनी संचले आनंदाश्रू, तो सवैच दिसती गजानन, त्याच्या नेत्रांकारण, कुबडी लंगोटी काहीच, त्रिपुंड शिरींचा जटाभार, पुनः त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे, पुनः जो निरखून पाहावे, तो मागुती गजानन. ऐसी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी, घोटाळासे अंतरी, कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन, रामदासासी प्रेमे करून, नको गांगरू देऊ मन, तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी, माझीच वस्ती होती खरी, आता शेगामवा भीतरी, राहिलो येऊन मळ्यात, तुला सज्जनगडी दिले वचन, की दासनवमीस येई, मी बाळापुरा लागून. ह्यांचे स्मरण आहे का, त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास, शरीरूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते ठाई, वासांसी जीर्णानी तो पाही, सी मुळी ना भ्रमिष्ट होई, चाल पाटी बसवी मला, बाळकृष्णाचा धरून हात. गजानन आले घरात, एका मोठ्या पाटी स्थित, स्वामी गजानन जाहले, बाळापुरी पुकार झाली. गजानन आल्याची ती भली, मंडळी धांबू लागली, दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा, अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वऱ्हाड प्रांती, संशय मुळी ना धरी चित्ती, तो धरिता बुडशील, मी तोच समजून, करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती, ऐसे स्वप्न पडल्यावरी, बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेविले अत्यादरी. गजाननाचे पायांवर, महाराज आपुली लीला, मी ना समर्थ जाण्याला, तो घोटाळा उकलिला, तुम्ही स्वप्न देऊन. 9वी माझी सांग झाली, न्यूनतान काही उरली, अर्भकावरी कृपा केली, तेणे धन्य झालो मी. आता काही दिवस
राहाया बाळपुरास, हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले. स्वामी शेगामवासी भले, रस्त्याने कोणा दिसले, क्षणात पोंचले शेगामवी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद होवो भाविकांप्रत, हेंची इच्छी दास गणू. शुभ भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति नवमोऽध्यायः समाप्तः.